हॅलो एव्हरीवन, आज चतुर्थी स्पेशलमध्ये मी ऋषासाठी घेऊन आली आहे फोडणीची भगर, म्हणजेच वरीच्या तांदळाच्या फोडणीचा भात. एकदा तुम्ही फोडणीची भगर नक्की ट्राय करून बघा. आमच्या विदर्भाकडे वरीच्या तांदळाला भगर असं म्हणतात. मला आधी माहीत नव्हते की वरीचे तांदूळ म्हणजेच भगर आणि भगर म्हणजेच वरीचे तांदूळ. मला आधी खूप कन्फ्यूज व्हायचं की वरीचे तांदूळ म्हणजे असतात काय. नंतर कळले की वरीचे तांदूळ आणि भगर एकच असतं. असो, हे मजाकचा पाठ झाला. चला आता आपण वळूया आपल्या मस्त चमचट आणि जसं एकदम चटपट्या अशा रेसिपीकडे. त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, आधी पूर्ण तयारी करून घेतले होते. नंतर मी एका गॅसवर पॅन ठेवून त्यावर तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मी जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि बटाटा मी छान असं टाकून त्याला शिजवून घेणार आहे. बटाटा शिजताच्या सोबतच त्याचा कढीपत्ता आणि हिरवी मिरची शिजल्या जाईल सोबतच आपल्याला टाकायचं आहे. जर आपण आधी हिरवी मिरची शिजवून घेतली तर जेव्हा बटाटा शिजेल तेव्हा हिरवी मिरची जळू शकते, म्हणून आपण सर्व सोबतच शिजवून घेणार आहे. बघा मी शेंगदाणे आधीच भिजत घातले होते. किंवा आपण जेव्हा फोडणी घालतो ना, भगर खातो तेव्हा शेंगदाणा खाताना खूप टेस्टी लागेल. नंतर मी भगर पण छान असं व्यवस्थित त्याला धुवून भिजत घातली होती. बघा आता आपले बटाटे होत आले आहे. आपण त्याला प्रेस करून दाबून बघून बघायचे की शिजलं का नाही वगैरे म्हणून. छान असे बटाटे आपले शिजलेले आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहे आलं पेस्ट, अद्रकची पेस्ट. बघा खूप असं टेस्टी अशी भगर होतं. गरम गरम भगर खायला खूप टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता त्यामध्ये आपण टाकणार आहे आपापल्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही तिखट टाका. मला भगर खूप अशी म्हणजे तिखट स्पायसी आवडते, म्हणून मी थोडं तिखट जास्त टाकते. आणि सोबतच मी टाकणार आहे तिखट शिजल्यावर भिजवलेले शेंगदाणे आणि टोमॅटो. बघा शेंगदाणे आपल्याला तेलात नाही शिजवायचे आहे, भिजत घालून वरून टाकायचे आहे, कारण खाताना तितके टेस्टी लागतात ना. आणि मग टोमॅटो नरम झालं तर त्यामध्ये आपण टाकणार आहे पाणी आवश्यक तेवढं. आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ. बघा आता पाण्याला अशी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे वरीचे तांदूळ. मी थोडी अर्धी वाटीच तांदूळ भिजत घातले होते, कारण भगर ही इतकी फुगते ना. बघा थोडंसं भगर आपण भिजत घातली ना, शिजल्यावर ती इतकी मस्त फुगते. बघा आता आपल्याला दिसणारच नाही यामध्ये भगर टाकली आहे. शिजल्यावर बघा तुम्ही. आता झाकण ठेवून मस्त मी भगर शिजवून घेणार आहे. बघा अधूनमधून आपल्याला भगर चेक करायचे आहे, नाहीतर ती बुडाला चिटकून जळू पण शकते. बघा छान अशी भगर फुलली आहे आपली. एकदा तुम्ही फोडणीची भगर नक्की ट्राय करून बघा. आणि हे शिजल्यानंतर आपल्याला पातळच अशी भगर ठेवायची आहे, कारण थंड झाल्यानंतर ती खूप घट्ट अशी होते. बघा आपली भगर छान शिजलेली आहे. त्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच चटपट्या रेसिपींसोबत. बाय बाय.